फ्रेंड्स, कैसे हो आप सब। वेलकम टू ब्लॉग स्वीटी ब्लॉग। पहिल्यांदा आले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। आता वाजले आहे दुपारी 12 आणि आता छानपैकी माझे व्हिडिओ वगैरे अपलोड झालेले आहे, रील अपलोड झालेली आहे आणि लाईव्ह सुद्धा गेली होती। आता थोडा वेळ करते मी माझे घरचे काही कामं आहेत ते पडून पसरा वगैरे आहे तो आवरते। आणि बघा आज मी छानपैकी साडी सुद्धा घातली होती। मला सिंपल आवडते, बाकी दुसरं काही नाही। कमेंट मध्ये नक्की सांगा की मी साडीवर कशी दिसत आहे। आणि ही आहे रेड, पण माझी पण आवडते आहे, काहीतरी आठवणी आहे ह्या साडीसोबत माझीवाली म्हणून। चला आता मी करते माझे बाकीचे कामं। लाईट सुद्धा आली, मग मी रील बनवत होती आणि तेव्हाच गेली होती लाईट। तर लाईट वगैरे ऑफ करते आणि लागते मी माझे बाकीचे कामं आहे ते आटपून घेते आणि मग दुपारी भेटते तुम्हाला, ठीक आहे। बघू शकता आता घरामध्ये सांगते ना, म्हणजे 12 वाजेपर्यंत जेव्हापर्यंत मी माझे रील वगैरे अपलोड नाही करत तेव्हापर्यंत ना खूप सारा म्हणजे पसारा असतोच। आता बघा अजून माझे कामं व्हायचे आहे, किचन ओटा कसा पूर्ण भरून आहे। आता मला पहिले कामं आटवायचे आहे, कपडे भांडे वगैरे सगळे कामं आहेत ते पडून आहे। नंतर आहे पार्लर, ते पण हे करायचं आहे। तर चला आता पटपट लागते मी कामाला आणि दुपारी भेटते तुम्हाला, ओके। तर हॅलो फ्रेंड्स, बघा माझी मगाशी दिवाबत्ती झाली, आता वाजले 8 आणि आता बनवला आहे मी छानपैकी, दाखवते तुम्हाला, बेसन ढोकळा। बघा बेसनचा आहे, रवा आणि बेसन आहे यामध्ये। बघा रवा बेसन ढोकळा बनवला आहे, ठीक आहे। आणि सोबत बनवली आहे छानपैकी मी दहीची चटणी। त्यामध्ये आहे दही, टमाटर, कांदे, मिरची आणि मिरी, ते राई जिऱ्याचा तडका आणि हा रवा बेसनचा ढोकळा। टेस्टला छान झालाय, पण खूप मस्त झालाय। आणि हे जे आहे हे आहे माझं केक बनवायचं भांडं, ज्यामध्ये मी ढोकळा सेट केला। बघा आज झालंय असं की आता होऊन जाते मला तेवढ्यामध्ये, कारण सकाळची पण 1-2 पोळी होती तर ते मला चालून जाते, माझं होऊन जाते त्या, नो टेन्शन। आणि आता 8 वाजले। आज मी दिवसभर वेगळंच काम करतोय, ते म्हणजे हे की माझ्या घरचं ज्युसरचं ना हे चाळणी आहे ना, याचे पूर्ण हे पॅक झाले होते। तर मला हे बघा पॅक झाले होते ना, मी हे साफ करत बसले होते आज, म्हणून मी काही ब्लॉग बनवलं। हे बघा हे जे दिसते ना इकडल्या साईडचे पूर्ण असेच पूर्ण जाडी आहे ना, तर मी इकडल्या साईडची आता साफ केली आहे। बघा दिसते ना, हा ही वाली साफ केली मी। आणि वरची बघा काळसर दिसत आहे, तर ती मला करायची आहे। खूप वेळ लागते याला, कारण मी याला करत आहे छानपैकी तारानं म्हणजे बारीक सुईनं साफ करत आहे, त्यामुळे आज माझा दिवसभर याच्यातच गेला। दिवसभर तर नाही म्हणते, 3-3:30 वाजेपर्यंत माझे कामच झाले नाही। आणि कामं झाले ते म्हणजे माझे 3:30ला, आणि 3:30 वाजतापासून मी कंटिन्यू तेच करत आहे। तर अजून त्याला वेळ लागणार आहे, त्याला आजचा उद्याचा दिवस थोडा 2-3 तास आणि परवा असं थोडं 2-3 तास देऊन मला ते कंप्लीट करायचं आहे, कारण ज्युसर जे जाडी चांगली असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर चला आता करते थोडीशी पेटपूजा आणि मग नंतर भेटते तुम्हाला, नाही का। नंतर मला ब्लॉगसुद्धा एडिट करायचा आहे। आणि पहिल्यांदा जर ब्लॉग बघत असेल तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वीटी, जे नेहमी घेऊन ते कॉमेडी व्हिडिओ, डेली ब्लॉग आणि रीलसुद्धा। तर नेहमी व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा। तर चला भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात। आणि मग आज मला सकाळी एक माझा फ्रेंड म्हणजे लाईव्ह आलेले होते, ते म्हणत होते की ही पेंटिंग तुम्ही हाताने बनवली का? तर खरंच ही छान दिसते, कारण यात आहे शिवाजी महाराज आणि असं वाटते ती हाताने पेंट केलेली आहे, पण नाही, ती हाताने नाही केलेली आहे, ती विकतची आहे, मार्केटमधून आणलेली मी। तर भेटते तुम्हाला थोड्याच वेळात। आज गरमी होत आहे, मला खूप जास्त गरमी होत आहे। चला आमच्या इकडे तर आज दिवसभर वातावरण एकदम कोमट होतं, बिलकुलच काही ऊन नाही, काही नाही। तर भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये। तर हॅलो फ्रेंड्स, आता झालं आहे माझं छानपैकी जेवण
ढोकळा आणि तडक्याचं दही आज होतं. छानपैकी जेवण केलं. आता आहे एडिटिंगचा वेळ, म्हणजे मला करायचं आहे ब्लॉग एडिटिंग. तर चला उद्या आपण नक्की भेटूया. उद्या काहीतरी स्पेशल करण्याचा नक्की प्रयत्न करू. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तोपर्यंत ओके, टाटा बाय. तुमची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या. आणि पहिल्यांदा बघत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या नक्की भेटूया. तोपर्यंत ओके, टाटा बाय.